तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे मायराज मम्मी या यूट्यूब चॅनलवरती। खूप दिवसापासून माझे व्हिडिओ किंवा माझे शॉर्ट व्हिडिओ येत नव्हते, कारण की माझी तब्येत खराब होती आणि त्यामुळे माझा म्हणजे व्हिडिओ बनवता आलेला नाही। म्हणजे जेवढे व्हिडिओ बनवले होते ते काही एडिट करायचे पण बाकी आहे। तर मी फक्त मायराचा कन्यापूजनचा व्हिडिओ टाकलेला होता आणि त्यानंतर मी काही कोणती पोस्ट किंवा व्हिडिओ काहीच नाही शेअर केलेलं आहे। तर म्हटलं चला आज आहे टाईम, तर आज मी व्हिडिओ बनवूया। आज थोडंसं बरं पण वाटतं आहे आणि खरं तर माझा पाय खूप दुखतो आहे आणि जास्ती इतका दुखतो आहे की ते समजत नाही की का दुखतो आहे पाय। म्हणजे कंटिन्यू बसून माझ्या पायाला खूप जास्त त्रास होतो आहे, मुंग्या वगैरे येतात, असं काही चालू आहे। थोडा 1-2 आठवड्यापासून तेच होतं आहे, खूप पाय दुखतो आहे। तर म्हटलं चला थोडंसं बरं वाटल्यावरती मग आपण व्हिडिओ बनवूया। तर आजचा टॉपिक आहे सगळ्यात मोस्ट ऑफ द विचारला जाणारा क्वेश्चन की तुझं सी सेक्शन झालं आहे की नॉर्मल डिलेवरी। तर सगळ्या बायकांना मग पहिले हेच विचारतात की तुझी नॉर्मल डिलेवरी झाली की सी सेक्शन झालं आहे। तर आणि दुसरा क्वेश्चन म्हणजे की तुला मुलगा झाला की मुलगी झालेली आहे। तर माझं सी सेक्शन झालेलं आहे आणि माझं सी सेक्शन झाल्यानंतर मला काय गोष्टी म्हणजे झाल्या, पुढे इश्यूज काय झाले ह्या गोष्टी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। तर मी सांगते तुम्हाला की माझे सी सेक्शन डिलेवरी झालेली आहे आणि सी सेक्शन डिलेवरी करण्याचा निर्णय म्हणजे आम्ही का घेतला, कारण की पूर्ण 9 महिने व्यवस्थित गेले। पुढचे 9 दिवस खूप जास्त कठीण गेले, कारण की असं होतं की म्हणजे बाळ वगैरे सगळं व्यवस्थित होतं तेव्हा, म्हणजे बाळाची वाढ वगैरे तर एकदम व्यवस्थित होती, काही टेन्शन नव्हतं। पण फक्त वाट एवढीच होती की मला पेन स्टार्ट होण्याची, पण मला कोणत्याच प्रकारे पेन स्टार्ट नव्हता झालेला। जेव्हा डॉक्टरनी चेक केलं तेव्हासुद्धा डॉक्टर बोलले होते की तुला जेव्हा पेन होईल तेव्हा आपण तुला पेन जरी झालं, थोडं का होईना पेन जरी झालं तरी आपण तुला इंजेक्शन देऊन, म्हणजे सलाईन थ्रू आपण तुला पेन येण्यासाठी आपण इंजेक्शन देऊ शकतो। पण मला स्वतःहून पेन येतच नव्हते। तर खूप जास्त मला तेव्हा टेन्शन येत होतं की मी म्हणजे कसं करू आता, एवढे 9 महिने व्यवस्थित गेले पण पुढचे 9 दिवस कसे होईल। म्हणजे मी देवाकडे प्रे करत होते, कारण की मला सी सेक्शन करायचं नव्हतं, मला करायची होती नॉर्मल डिलिव्हरी। हे माझं म्हणजे डोक्यात फिक्स होतं, कारण की मी खूप जणांचं पाहिलं आहे की सी सेक्शन, मला भरपूर जणं बोलले होते की तू करूच नको, कारण की सी सेक्शनने खूप प्रॉब्लेम होतात खूप, तर तुला आयुष्यभराचा म्हणजे आयुष्यभराचं दुखणं होऊन जाईल, त्यापेक्षा तू नॉर्मल डिलिव्हरीच कर आणि तू प्रयत्न कर। तर मी त्या गोष्टीसाठी एकदम ॲग्री होऊन गेली की हो, मला आयुष्यभर नाही पाहिजे दुखणं, मला ते आयुष्यभरचा त्रासच नको आहे। लाईफमध्ये इतक्या लवकर म्हणजे त्या गोष्टी आजारी वगैरे पडणं ठीक आहे, आजारी म्हणजे नॉर्मल वगैरे ठीक आहे, पण आयुष्यभरासाठी त्या गोष्टी नको आहे मला, इतक्या लवकर पण नको आहे। तर ठीक आहे, 40 नंतर आपण बोलतो एक एज झाल्यावरती आपल्याला त्रास होतो, तेव्हा काही वाटत नाही, तेव्हा थोडासा त्रास होतो, तेव्हा काही वाटत नाही। इतके लवकर फेस करणं हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, म्हणून मी ठरवलं होतं की नॉर्मल डिलिव्हरीच करायची, सी सेक्शन नाही करायचं। पण नशिबात असं होतं की देवापुढे म्हणजे आपल्या देवापुढे पण काही नाही चालत असं आहे, तर आपलं पण नाही चालत। त्यांनी जे ठरवलं असतं तेच होतं आणि माझं ठरवलं होतं की सी सेक्शनच। तर म्हणजे आम्ही कंप्लीट माझे 9 महिने झाले, त्यानंतर मग आम्ही चेकअप वगैरे केलं, तेव्हा पण डॉक्टर बोलले की ठीक आहे आपण थोडी वाट बघू, जेव्हा तुला पेन होईल तर बघू, जर नाही झालं तर जास्त वाट बघायची नाही, कारण की आपल्याला बाळ आणि तो दोघं पण सेफ पाहिजे आहे। तर तर मी ठीक आहे, मी ॲग्री होती या गोष्टीसाठी, माझे हस्बंड पण ॲग्री होते की हो आपल्याला काही पण असो, जर तुला स्वतःहून नाही पेन आले, म्हणजे जर थोडंसं पेन स्टार्ट झाले तर आपण ते प्रोसेस करू, म्हणजे सलाईन थ्रू आपण इंजेक्शन वगैरे देऊन ते पेन येण्यासाठी ते करू। तुला जर स्वतःहून नाही आले तर मग आपण सी सेक्शन करू। आणि माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की यार नाही, भले मला पेन आलं तर मी तयार आहे या गोष्टीसाठी ना, मला नॉर्मल डिलिव्हरी हवी
आणि जर मला नाही आले पेन तर मला सी सेक्शन करायचं आहे, हे माझ्या डोक्यात फिक्स होऊन गेलेलं होतं. मी पुढचे एक आठवडा होता ना, म्हणजे पूर्ण एक आठवडा मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये होते, खूप जास्त स्ट्रेसमध्ये होते. कारण की मला खूप टेन्शन येत होतं की अरे शेवटी आपल्याला जी गोष्टीकडे नाही जायचं त्या गोष्टीकडे आपल्याला जावं लागतं आहे. म्हणजे मला सी सेक्शन नाही करायचं तर मला सी सेक्शनच करावं लागतं आहे. मला खूप होते की मी नॉर्मल डिलिव्हरीच करणार. माझ्या स्वतःमध्ये तेवढे पेशन्स होते. हो, म्हणजे मला माहिती आहे की खूप त्रास होतो नॉर्मल डिलिव्हरीचा, खूप जास्त होतो, भयानक होतो. पण मला माहिती आहे की मला तो त्रास सहन करायचा आहे. कारण की देवाने आपल्याला म्हणजे ती ताकद दिलेली आणि प्रत्येक आईमध्ये ती ताकद दिलेलीच असते देवाने. तर मी हे ठरवलेलं होतं की तुला ती ताकद ठेवायची आहे आणि तुला तेवढा पेशन्स पण ठेवायचा आहे. पण शेवटी असं होतं की माझा जो लास्टला जो पेशन्स होता ना, तो खरंच संपत चालला होता. पूर्ण मी गळून पडलेली होती. शेवटी माझ्या नशिबात सी सेक्शन होऊन गेलं. मग आम्ही म्हणजे डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीच आम्ही डिसाईड केलं की सी सेक्शन करायचं असं. मायरा झोपली त्यामुळे मी खूप जास्त हळू बोलते तुमच्यासोबत, जास्त मोठ्याने बोलू शकत नाही कारण की ती झोपली आहे. तर परत मला व्हिडिओ बनवून देणार नाही ती, त्यामुळे मग थोडी चिडचिड पण करेल ती. तर मी म्हणून याच्यामुळे हळू बोलते. तर मी कशी तरी 1.25 महिना म्हणजे मम्मीकडे थांबली. 1.25 महिन्यानंतरून मी माझ्या घरी आली होती. तर 1.25 महिना काही वाटलं नव्हतं कारण तिथे माझी छान व्यवस्थित काळजी वगैरे व्यवस्थित होती. जेवण वगैरे टाईम टू टाईम होतं माझं. खाण्यापिण्याचं टेन्शन नव्हतं. त्यात मालिशवाली वगैरे माझं सी सेक्शन झाल्यामुळे मला काही शेक वगैरे असं काही घेता नाही आला. त्यामुळे मला मालिशच करणं ऑप्शन होतं. तर मालिश वगैरे केली. तर तेव्हा काही नाही वाटलं. आईकडे म्हटल्यावरती तर आराम वगैरे ते होणारच. त्याच्यामुळे तिथे काही टेन्शन नव्हतं. पण इकडे आली मी 1.25 महिना आणि ते पण मी का आली, कारण की मी हे पाहिलं होतं की माझी मम्मी आणि माझी बहीण दोघीजणी बिचाऱ्या खूप जास्त दमलेल्या होत्या. म्हणजे त्यांनाही कधी सवय नव्हती की एवढ्या वर्षानंतरून म्हणजे माझं फर्स्ट होतं. तर बाळ सांभाळायची अशी कधी ती सवय नव्हती. तर मम्मीला ते म्हणजे करायला खूप जास्त अवघड होत होतं. आणि तिला सवय नसल्यामुळे तरी पण तिने सगळं व्यवस्थित केलं. खूप पाहुणे-रावणे म्हणजे पाहुणे कंटिन्यू येत होते. तर त्यामुळे ते सगळं तिला खूप जास्त म्हणजे करायला काही वाटत नव्हतं. पण मला असं स्वतःला खूप गिल्ट वाटायचं की अरे माझी आई एकटी करते, म्हणजे मी हेल्प तर काहीच करू शकत नाही, हेल्प तर बिलकुलच नाही करू शकत. मला असं टेन्शन यायचं की यार आपण खूप दडपण वाटतं आहे मला, म्हणजे मला स्वतःला दडपण यायचं. म्हणून मी हा डिसिजन घेतला की नाही, मी माझ्या घरी चालले जाईल मी 1.25 महिना झाल्यानंतर. माझे मिस्टरसुद्धा मला खूप बोलले की तू थोडंसं थांब, तू आराम कर, कारण की तुझं सी सेक्शन आहे, तुझं ऑपरेशन झाल्यामुळे तू थोडंसं आराम करशील तर तुला बेटर राहील. तू इथे येऊन तुझं करावं लागेल या गोष्टी, तर तू तेवढी प्रिपेअर नाही आहे स्वतःसाठी. तर मी कोणाचंच ऐकलं नाही. मी माझा डिसिजन घेतला की नाही, मी इकडेच येणार. तर मी इकडे आले. इकडे आल्यानंतर तर काही नाही, भांड्याला आणि कपड्याला मी बाई लावलेली होती. म्हणून तिथे ते जेमतेम सगळं झालं. फक्त स्वयंपाक मी करायची माझा. पण स्वयंपाकाचा विषय असा होऊन गेला की मी एकटी असल्यामुळे म्हणजे सांभाळायला कोणी नसायचं. माझ्या सासूबाई त्या फक्त मायराला मालिश आणि अंघोळ या 2 गोष्टीसाठी त्या यायच्या. कारण त्यांनाही इकडे येणं काही जमत नव्हतं, कारण की माझे मोठे जेठ असल्यामुळे ते तिकडे काही म्हणजे एकटे नव्हते राहू शकत आणि त्यांचं जेवण वगैरे या गोष्टींमुळे ते काही इथे आल्या नव्हत्या. तर मग असं आम्ही केलं ॲडजस्टमेंट, कारण की त्या मायराला 2-2.5 महिने मोस्ट ऑफ मालिश आणि अंघोळसाठी मी त्यांना इकडे बोलवायचे. कारण की मला काही जमत नव्हतं ते मालिश अंघोळ वगैरे घालणं. आणि फक्त जेवण मी माझं करायचे. जेवणाचा पण विषय असा होऊन गेला की माझं जेवण हे जसं माझ्या मम्मीकडे कसं टाईम टू टाईम होतं, म्हणजे पूर्ण सकाळी नाश्ता, परत प्लस दुपारचं जेवण, म्हणजे अधेमध्ये पण मी काहीतरी खायचे. दुपारचं जेवण एकदम टाईम टू टाईम, संध्याकाळचं जेवण म्हणजे 4 वाजता काही असेल, लाडू असेल किंवा काही असेल म्हणजे मी खायची. परत संध्याकाळी पण टाईम टू टाईम असं जेवण होतं. ते जेवण माझं इकडे आल्यानंतरून एकदम चेंज होऊन गेलं. त्यात मायराला इथे आल्यानंतर मायरा पूर्ण 1 आठवडा तिला परेशानी, म्हणजे तिला ती ॲडजस्टमेंट करायला तिला पण वेळ लागला, मलाही वेळ लागला.
तसं ती तिकडे झोपायची, तसं इकडे ती लवकर झोपत नव्हती. तर खूप जास्त कॉम्प्लिकेशन आले. म्हणजे या गोष्टींमुळे मला असं वाटलं की यार मी खूप लवकर घाई केली का, डिसिजन म्हणजे लवकर येण्याची डिसिजन घेतला. तर नंतर कसं तरी ते थोडे दिवस गेले. माझं म्हणजे खाण्यामुळे माझ्या फिडिंगवरती परिणाम झाला. फीडिंग खूप जास्त कमी होत होतं, कारण की माझं जेवणच होत नव्हतं व्यवस्थित. कारण की असं होऊन जायचं की मी जस्ट जेवायला बसली की मायरा उठायची. तिला कोणी घ्यायला नसायचं. कधी एखाद्या वेळेस असलं तर ठीक होतं तेव्हा, पण मग कधी कोणी नसलं तर मलाच ते हँडल करावं लागायचं. दिवस असो, दुपार असो, रात्र असो, तिला सगळ्या गोष्टी तिच्या कराव्या लागायच्या. तर इतकं दडपण येऊन गेलेलं होतं की असं मला पस्तावा आला की मी खूप लवकरच घाई केली असं इकडे येण्याची. त्यापेक्षा ती जर राहिली असती तर ॲटलीस्ट माझी मम्मी किंवा बहीण दोघीजणी असत्या तर मला टेन्शन नसतं एवढं. पण ठीक आहे, मी स्वतःवरती सगळं स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलं. त्यानंतर माझं फीडिंग खूप जास्त कमी झालं. त्यात मायराचं वजन वाढत नव्हतं. तिचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि मोठा इश्यू होता की तिचं वजन अजिबात वाढत नव्हतं. म्हणजे मी म्हणते की महिन्याला म्हणजे दिवसाला काहीतरी 30 का 40 नाही त्याच्यापेक्षा जास्त असेल बहुतेक असे ते ग्रॅममध्ये ते बेबीचं वजन पाहिजे राहतं. तर तिचं ते वजनच वाढत नव्हतं. 1 महिना तिचं वजन फक्त 3च किलो होतं. म्हणजे 1 महिन्याने मोस्ट ऑफ 1 महिन्याच्या असं म्हणजे ती 2 महिन्याची झाली तर तिचं वजन 3, 3.25च्या आसपास होतं. तिचं वजनच वाढत नव्हतं. तर डॉक्टरांनी मला सांगितलं, म्हणजे डॉक्टर मला फक्त बोलले की तुम्ही तुमचं फीड जर नसेल तुम्हाला जास्त देता येत तर तुम्ही फॉर्म्युला मिल्क स्टार्ट करा. आपल्याला फक्त बेबीचं वजन वाढवायचं आहे आणि तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका या गोष्टीमुळे की तुमचं फीड देता नाही येणार आहे, मग तुम्ही फॉर्म्युला मिल्क नाही द्यायचा, फॉर्म्युला मिल्कने त्रास होतो बेबीला, तर हा विचार नका करू. आपल्याला बाळाचं वजन वाढवायचं आहे, आपल्याला तिचं वजन कमी नाही करायचं आहे. आणि त्यानंतर मग मी विचार केला की हो, माझ्या फीडमुळे जर तिला काही इश्यू होत असेल, म्हणजे माझ्या फीडमुळे इश्यू नाही पण माझ्या खाण्यापिण्यामुळे तिला इश्यू होत होता. कारण की माझं खाणंपिणं व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे तिला ते माझं दूध व्यवस्थित येत नव्हतं, त्यामुळे ती फीडिंग पण व्यवस्थित करू शकत नव्हती. शेवटी मला ऑप्शनली तो फॉर्म्युला मिल्कचा ऑप्शन तिला द्यावा लागला. फॉर्म्युला मिल्क ती व्यवस्थित घ्यायची, थोडंसं माझं पण फॉर्म्युला मिल्क असं करायचे मी. आणि ठीक आहे म्हटलं आता तेवढं मला स्वतःवरती राग यायचा की यार मी हे काय करते. म्हणजे खाण्यापिण्याची एवढी म्हणजे हाल होऊन गेली होती की स्वतःला करायचं ठीक होतं, म्हणजे काही वाटत नव्हतं मला की स्वतः करून खाऊ घालायचं. पण मला इतकं जीवावरती यायचं की मी जेव्हा पण म्हणजे काही करायची किंवा काही किचनमध्ये असायचे तर मायरा उठून जायची, ती रडायची, तिला खेळवायचं, तिला परत फीड करायचं. ह्या गोष्टीमुळे माझी झोप नाही व्हायची, म्हणजे कंटिन्यू 3-3 तासाने उठावं लागायचं, आराम नाही. म्हणजे इतके इश्यू होऊन गेले. तेव्हा ते 2-3 महिने मला काही वाटलं नाही. 2-3 महिने ठीक होतं. म्हणजे मी तेव्हा मला असं एकदम नॉर्मल वाटलं की हां जाऊ दे, मी माझं करेल. मी कुणालाच म्हणजे या गोष्टी सांगितल्या नाही की मला काय इश्यू होतो किंवा मला काय प्रॉब्लेम होतो आहे. मी माझं फेस करत राहिली. शेवटी मायरालासुद्धा मी फॉर्म्युला मिल्कची सवय लावून टाकलेली होती. त्यानंतर डॉक्टरनी सांगितलं होतं की आपण तिला म्हणजे ती 5 महिन्याची कंप्लीट झाली का तिला वरचं स्टार्ट करूया. कारण की तुम्हाला फक्त 4-5 महिन्यांपर्यंतच मग तिला थोडंफार फीडिंग करायची आहे. त्याच्या पुढे पण करायची, पण त्याच्यानंतर आपण तिला वरचं स्टार्ट करूया. तर ती भरपूर ॲक्टिव्ह होती. पण हां, हे एक सांगते की ती प्रचंड ॲक्टिव्ह होती. डॉक्टरसुद्धा बोलले होते की जेव्हा तिला तिचं वेट नव्हतं वाढत ना, तेव्हा मला खूप जास्त स्ट्रेस यायचा, टेन्शन येऊन जायचं की हिचं वजन का नाही वाढत आहे. बाकीचे मुलं असे गोलू होते, म्हणजे माझी पोरगी गोलू का नाही घेत. मला त्या गोष्टीचा जास्त राग यायचा की हे का होत नाही असं, म्हणजे माझ्यामुळे काय होतं आहे का, काय होतं आहे मला काहीच समजत नव्हतं. मी जर तेव्हा प्रॉपर गाईडन्स घेतलं असतं ना डॉक्टरांचा किंवा माझ्या खाण्यापिण्याचा मी व्यवस्थित काळजी घेतली असती ना, तर शायद आज मायराचं म्हणजे म्हणजे तिचं वजन वगैरे खूप छान राहिलं असतं. मला ती गोष्ट कधी समजलीच नाही. म्हणजे मी कसं करू, ते हँडल कसं करू हे मला काही समजतच नव्हतं. तर ठीक आहे, जेमतेम ते 4 महिने चालले गेले.
4 महिन्यानंतर 5 महिन्याची झाली मायरा, तेव्हा आम्ही तिला लगेच वरचं नाही चालू केलं. ती 5.5 महिन्याच्या झाल्यावरती आम्ही तिला चालू केलं आणि ती मस्त छान तिचं फूड एन्जॉय करत होती. तिला जे द्यायची ते ती आवडीने खायची. ती कधीच तिने नाटकं नाही केले खाण्यापिण्याच्या बाबतीत. नाही तर भरपूर मुलं अशी असतात की सुरुवातीला नाही खात ते. ती सवय म्हणजे आपण जरी लावली तरी ते नाही खात व्यवस्थित. पण मायराच्या बाबतीत तसं नव्हतं. ती व्यवस्थित सगळं फूड एन्जॉय करायची. तिला आम्ही जे द्यायचो म्हणजे सुरुवातीला तर सगळं पेस्ट टाईप आणि सगळं लिक्विड टाईपच होतं. तर म्हटलं ठीक आहे. तसं पण त्यानंतर मी जॉब जॉईन केलेला होता. म्हणजे मायरा पूर्ण 5.5 महिन्याची चालू होती ती पण तेव्हा. आणि मी डॉक्टरशी म्हणजे डॉक्टरने स्वतःहूनच सांगितलं होतं की तुम्ही चालू करून द्या 5 महिन्याची झाल्यावरती. पण तिला तेव्हा लूज मोशन वगैरे स्टार्ट झाले होते. तिला थोडंसं 1-2 आठवडं त्या लूज मोशनमुळे ती खूप जास्त येऊन गेलेली होती. म्हणजे तेव्हा पण थोडी तब्येत खराब झाली. पण त्यानंतर मी ती ठीक झाल्यावरती मग आम्ही 5.5 महिन्याची असताना चालू केलेलं होतं. आणि एक एवढं चांगलं होतं की माझ्या जॉबमुळे तर तिला थोडं वरची सवय मी लावून टाकलेली होती. मी तिला भरपूर गोष्टी मला या गोष्टीचा खरंच वाईट वाटतं की मी माझ्या बाळाला खूप लवकर सवय लावून टाकली. म्हणजे फॉर्म्युला मिल्कची असो, वरच्या गोष्टीची तर ठीक आहे. ते तर आपण 6 महिने झाल्यानंतर बाळाला स्टार्ट करतोच. पण दूध म्हणजे माझं फीडिंग खूप जास्त कमी होऊन गेलं या गोष्टीमुळे. म्हणजे मी जॉबला जात होते तर जास्त मला काही फीड करताच नाही यायचं तिला. आणि त्यानंतर तिला ती सवय पण राहिली नाही त्या गोष्टीची. असं कुठेतरी अजून पण मनाला खंत आहे की मी जर स्वतःची प्रॉपर काळजी घेतली असती ना आणि मी जर कोणाला माझा जर इश्यू सांगितलं असतं ना, म्हणजे मी हे मनातच सगळ्या गोष्टी ठेवल्या. म्हणजे कोणाला सांगू नाही शकली किंवा माझ्या डॉक्टरला सांगू नाही शकली किंवा तिच्या डॉक्टरला सांगू नाही शकली की प्रॉपर गायडन्स नाही भेटला मला. तर या गोष्टीमुळे म्हणजे आज मला स्वतःला असं वाईट वाटतं की मी तेव्हा जर स्वतःची काळजी घेतली असती ना, तर आज मला मी इथं मोठी असती. सगळ्यात तर माझं मेन म्हणजे हे की आराम नाही झाला माझा. आराम झाला नाही त्यामुळे मला जिथे मला इंजेक्शन दिलेलं होतं हाडाला, तिथे अजून पण दुखतं. खूप जास्त दुखतं आणि खूप खतरनाक सणसण करतं. जेव्हा थंडी येते ना तेव्हा मला आणि हे पण सांगते की त्यानंतर मी जेव्हा जॉईन केलं ना त्यानंतर तिथे म्हणजे आता AC वगैरे तुम्हाला माहिती आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळीकडे AC वगैरे असतात. ती सवय राहिली नव्हती मला ACमध्ये बसण्याची. आणि AC जेव्हा मी बसली जॉईन झाल्यानंतर तेव्हा AC, फॅन या गोष्टीमुळे माझी हालत इतकी खराब झाली की मी पूर्ण 1 महिना आजारी पडलेली होती. तेव्हा त्यानंतर ते सुट्ट्या वगैरे पण माझ्या होत्या म्हणून मी घेतल्या. बट मी 1 महिना आजारी पडली होती. कारण की मला ती बॉडी ऑब्झर्व नव्हती करत की मला म्हणजे ती सवय राहिली नव्हती माझ्या बॉडीला. मला खूप जास्त तकलीफ झाली. शेवटी मी माझ्या गायनेकडे गेले. मी त्यांच्यासोबत कन्सल्ट केलं की मला असा त्रास होतो आहे. त्यांनी मला ते जिथे मला इंजेक्शन दिलेलं आहे तिथे मला त्यांनी क्रीम दिलेली होती. त्यानंतरसुद्धा थोडंसं दुखायचं थांबला. कसं तरी ते शेक वगैरे घ्यायची, बस तेवढं पाठीला तेवढा आराम द्यायची. त्यानंतरूनसुद्धा अजून पण मला त्रास होतो. म्हणजे असं नाही की C-सेक्शनने काही त्रास होत नाही. भरपूर जण बोलतात की C-सेक्शन डिलिव्हरीने काही होत नाही. शेवटी तर फक्त पोट चिरलं जातं पण त्रास काही होत नाही असं आहे. बिगर त्रासचं बाळ बाहेर येतं असं बोलतात अजून पण. पण मी एक सांगेल की C-सेक्शन हे खूप खतरनाक आहे. हे मी सांगते कारण की माझ्या स्वतःच्या हालातवरून सांगते मी की जर आपण ठीक आहे जर आपण काळजी घेतली स्वतःची तर एकदम आपण ओके असं मी बोलेल. पण जर स्वतःची आपण केअर नाही घेतली ना तर बॉडी पूर्ण म्हणजे ती बॉडी आता डायरेक्ट बोलते की बाबा मी थकलो आहे. तू स्वतःची काळजी नाही घेतली तर आता मी पण जास्त काही करू शकणार नाही हे असं होतं. भरपूर आता मी तसं प्रयत्न करते म्हणजे स्वतःला थोडा टाईम द्यायचा. कारण की ऑफिस, घर, परत मायरा ही गोष्टी सांभाळणं अवघड जातं आहे. खूप अवघड जातं माझ्यासाठी आता खूप जास्तच अवघड जातं. पण कुठेतरी प्रयत्न करते मी. ठीक आहे कुठेतरी थोडंसं होत राहतो प्लस मायनस पॉईंट होतो प्रत्येकामध्ये होतो. पण सुधारायचा प्रयत्न करते. स्वतःची काळजी घ्यायचा तर नक्कीच प्रयत्न करते. कारण की हो मला माहिती आहे की मला माझं शरीर अजून खराब नाही करायचं आहे. कारण की मला ज्या गोष्टीचा त्रास होतो ना तो त्रास मी प्रत्येक टाईम सांगू नाही शकत.
माझ्या हस्बंडला असो किंवा मी दुसऱ्याला असो, कोणाला पण सांगू नाही शकत की हा माझं C-सेक्शन झालं आहे म्हणून मला त्रास होतो आहे आणि माझं हे इश्यूही माझे ते इश्यूही मला अजिबात नाही आवडत. मला असं वाटतं की आपलं आपण सॉल्व्ह केलेलं ते बेटर राहील आणि मी आता माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा तो प्रयत्न करते. मोस्ट ऑफ आता मी डॉक्टरकडे पण जाऊन आली, जिथे माझा हा पाय वगैरे दुखला, मी आजारी पण पडली होती. तेव्हा आपली डॉक्टरनी मला हे सांगितलं की तू आता जेवढं प्रोटीन फूड किंवा प्रोटीन गोष्ट जे तुला प्रोटीन भेटेल ना, ते तू जर खाशील तर तुझ्यासाठी आता बेस्ट आहे. अजून पण बेस्ट आहे, कारण की त्रास तर तुला आयुष्यभरच होणार आहे, पण तो त्रास कमी करण्यासाठी तुला प्रयत्न करावे लागेल. तर तेवढा तू तयार राहा. तर म्हटलं ठीक आहे, असं पण खाऊनच तर सगळं करायचं आहे. तर मग ठरवलं की हो, मी आता स्वतः व्यवस्थित काळजी घेणार त्या गोष्टीची. चूक तर मात्र करणार नाही. सगळ्यात मेन तर माझा पाय का दुखतो हे पण सांगते, कारण की ना पाय दुखण्याचं रिझन हे आहे की मी कंटिन्यू बसलेली असते. माझा वॉक नाही होत, चालणंच नाही होत. जेवढं म्हणजे मी प्रेग्नन्सीमध्ये जेवढी चालली ना, तेवढं तर मी आता चाललेच नाही. पहिले खूप छान काळजी घ्यायची. जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा खूप मस्त काळजी घेतली मी स्वतःची, पण नंतर नाही जमलं घ्यायला. असं होतं की मी स्वतःपेक्षा जास्त मी मायराची केअर घेण्यात जास्त बिझी होऊन गेलेली होती. मला स्वतःकडे लक्ष द्यायला खरंच वेळच नाही भेटला. असं स्वतःसाठी की चला अर्धा तास काढू, 1 तास काढू, तेवढा टाईमच नसायचा माझ्यासोबत. म्हणजे असं घडायचं की नाहीच भेटायचा टाईम. मी जेव्हा आराम करायची तेव्हा मायरा उठायची, जेव्हा मायरा झोपायची तेव्हा मला झोप नाही लागायची आणि माझं सगळं रूट इतकं चेंज होऊन गेलेलं होतं की काहीच करू शकत नव्हते मी. मला जे चाललं आहे ते चालू देणार होते मी, असा विचार केला की जे चाललं ते चालू द्यायचं. मी म्हणजे हेच सांगते सगळ्यांना की जे लोकं बोलतात ना की C-सेक्शन काहीच नसतं, म्हणजे C-सेक्शनचा त्रास काहीच नाही होत, फक्त आपल्या पोट चिरतं आणि बाळ बाहेर येतं, ते पण बिगर त्रासाचं बाहेर येतं. त्या लोकांसाठी एकच गोष्ट सांगते की प्लीज तुम्ही ना असं पसरवू नका की C-सेक्शनने काही त्रास नाही होत आणि नॉर्मल डिलिव्हरीने त्रास होतो. शेवटी त्रास तर हा दोघींनी पण होतो, म्हणजे दोघांनी होतो. फक्त एवढंच की C-सेक्शन हे आयुष्यभर त्रास होतो, आयुष्यभराचा त्रास होतो आणि नॉर्मल डिलिव्हरी ही तितक्या पुरतं राहतं, ते बाळ बाहेर येईपर्यंत असतं. पण शेवटी एक आई राहते जी तिच्या बाळाचा विचार करते. म्हणजे काय मी लोकांचा का राग करते माहिती का? कारण की जे लोकं माझ्या मदतीसाठी नाही आले किंवा मला विचारलं नाही, म्हणजे मी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मी माझं एकटीने केलेलं आहे. मी कधीच कोणाकडून चाहे माझी मम्मी असो, माझी सासू असो, म्हणजे मी कोणाकडूनच मी दोघींना पण असं हे नाही करत. मी कोणाकडूनच हेल्प नाही मागितली, कधीच नाही. की या आणि माझं करा, माझ्याकडून आता होत नाही. मी 8 महिन्यापर्यंत वर्किंग केलेलं आहे आणि जेव्हा माझा 9वा महिना लागला तेव्हा मग थोडंसं मला रुटीन नव्हतं जमत. तर मी तेव्हा माझं लीव घेतला मी मॅटर्निटीचा. खूप लवकर घेतला पण नसता मी, पण खूप लवकर घेतला ते. तिथे पण माझा एक लॉस झालेला आहे, कारण की माझ्यासोबत थोडासा अजून टाईम स्पेंड करायला भेटला असता. ती प्रॉपर 6 महिन्याची झाल्यानंतर मग मी आली असते, पण मला तिला लवकर सोडावं लागलं. आणि ठीक आहे, सगळं मी बोलते ना की त्याचा कोणी नसतं, त्याचा देव असतो. तर देवाने माझी खरं सांगते खूप, म्हणजे माणसांपेक्षा जास्त ना तो तो आपली काळजी घेतो. म्हणजे माणसं ना फक्त मतलबी असतात. तुझं तू बघ, हे डायरेक्ट असं बोलतात आणि जेव्हा आपलं सुख असतं तेव्हा तर येतात, पण जेव्हा दुःख असतं ना तेव्हा कोणी आपल्याला विचारायला येत नाही. म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे ही गोष्ट, की जेव्हा मी एकटी हँडल करत होती मायराला तेव्हा कोणीही आलं नाही मला हेल्प करायला किंवा कोणी मला विचारलं नाही की तू कशी करते किंवा तुझ्याकडून होतं आहे का, किंवा तुझं फीड म्हणजे कमी होतं आहे, तर तू व्यवस्थित जेवण करते का, तू झोप घेते का, तेव्हा कोणालाही माझ्याशी घेणं देणं नव्हतं. हे सांगते की जे लोकं मला ताणे मारतात ना आज, आणि मला या गोष्टीवर पण अजून ताणे मारतात की तू एवढ्याशा बाळाला सोडून तू ऑफिस जॉईन केलं. म्हणजे ती खूप छोटी होती तरी मी ऑफिस जॉईन केलं. मी हा डिसिजन घेतला आणि माझे हस्बंड पण मला सपोर्ट करतात, माझी फॅमिली पण सपोर्ट करते. त्याच्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही. आज माझी मायरा बिंदास राहते आणि तिला ती गोष्टीची सवय लागलेली पण आहे लवकर. ठीक आहे, वाईट वाटतं या गोष्टीचं की मी माझ्या बाळाला सोडून चालली जाते. खूप वाईट वाटतं, खूप जास्त वाईट वाटतं, रडू पण येतं. पण ना मी हा एक विचार करते की आज मी जर तिच्यासाठी चांगलं काहीतरी केलं ना, आम्ही दोघांनी पण, तर
त्यांचं भविष्य हे खूप असं सिक्युअर ठेवू आणि राहील पण. तर मला असं वाटतं की मी माझ्या मम्मी पप्पांकडे बघूनच हे शिकलेली आहे. कारण की माझ्या मम्मी पप्पांनी जेव्हा आमची फीज किंवा आमचं काही पण असो, कॉलेजचं असो, क्लासचं असो, फीज भरण्यासाठी त्यांचा आटापिटा जो होता ना, तो पाहिला मी. कधी-कधी माझ्या पप्पांकडे पैसे नसायचे. माझी क्लासची फी भरायची किंवा स्कूलची फी भरायची किंवा मी कॉलेजला गेली तरी कॉलेजची फी भरायला लवकर पैसे नसायचे. ते पैसे मागण्यासाठी माझे पप्पा 4 लोकांना सांगायचे, की "अरे मला आता पैसे देतो का?" हे गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मला ते माझ्या मुलीसोबत म्हणजे मी जे फेस केलं ना, ते माझ्या मुलीसोबत नाही करायचं आहे. त्यामुळे मला असा विचार केला मी, की नाही आपण हा डिसिजन घेतोय तर ह्या आपल्या बाळासाठीच आहे. मला खूप जण ताणे मारतात, की "तू छोट्याशा बाळाला सोडून जाते आणि ही पैसा-पैसा करते." मला असं टॉन्ट भेटल्यानंतर माझा म्हणजे मी असा विचार करते, हा टॉन्ट मला भेटला आहे. पण ठीक आहे, मी तिच्यासाठीच करते हे सगळं. आणि मला नाही वाटत की मी काही चुकीचं करते. माझ्यासारखी दुसऱ्या कोणत्या पण एक म्हणजे मदर असो, त्यांना जर फॅमिली सपोर्ट असेल ना, तर नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे. फॅमिली सपोर्ट राहिल्यावरती तर कोणाचीही टाप नाही होणार. आपल्या कडे म्हणजे वाकड्या नजरेने बघायची. माझे हसबंड पण मला खूप छान सपोर्ट करतात. त्यांचा पण असं कधी जोर जबरदस्ती नव्हती की "हां, तू चाललीच जा जॉबला." आणि मला असं वाटतं की आता आमचे एक्सपेन्सेस खूप जास्त वाढलेले आहे. म्हणजे आमचा होम लोन पण आहे, परत बाकीचे पण एक्सपेन्सेस आहे. त्यात मायराचं पण आता असतात म्हणजे लहान मुलांचे खर्च खूप असतातच. तर मला असं वाटतं की मी हे जॉब करते तर हा डिसिजन मी योग्य घेतला आहे. आणि मला फक्त हेच सांगायचं होतं की तुम्ही ना लेडीजला म्हणजे मोस्ट ऑफ द लेडीजला त्रास देते. हे काही नाही, पुरुष तर एक वेळेस कधी काही बोलत नाही, पण लेडीजला जास्त छळते ही खरी गोष्ट आहे. आणि लेडीज म्हणजे सगळ्या बायकांना मी हेच सांगाल, की जर तुम्हाला दिसते की ही बाई म्हणजे प्रेग्नेंट आहे किंवा तिला कधी-कधी मूल नाही होत या गोष्टीवर मग लोकं ताणे देतात किंवा मूल झाल्यावरती बी ताणं देतात, म्हणजे मुलगी झाल्यावरती बी तोंड वाकडं करतात. आणि म्हणजे मला असं सांगायचं आहे, की ज्याला होत नाही ना, त्याला विचारा, की त्याला किती त्रास होतो. आणि ज्याला होतंय त्याला त्या गोष्टीची कधी-कधी किंमत नसते किंवा त्या लोकांना बी किंमत नसते. आणि मी असं बोलेल, की लोक काय बोलतील ह्याचा विचार करू नका. हे कधी पण लक्षात ठेवा. कारण की लोक जर एवढा आपण समाजाचा विचार करतो, पण तेच जर समाज आपल्यासाठी कधी आला नाही किंवा तेच लोकं आपल्यासाठी आले नाही ना, तर काहीच उपयोगात नाही राहणार. आणि मी हे सांगते, की सुखात तर येतील, पण दुःखात नाही येणार कुणीच. रिअलिटी सांगते, की कुणीच येणार नाही. मी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा एकटी होते, तेव्हा ते लोक मला फक्त विचारायचे आणि पण कधीच मला नंतरून विचारायला आले नाही किंवा कोणी माझी काळजी घ्यायला नाही आलं आहे किंवा कोणी मला म्हटलं पण नाही, की "चल तुला एक टाईमच ॲटलीस्ट एक टाईमाचं जेवण देतो आम्ही तुला." हे पण मला कोणी बोललं नाही आहे. त्यामुळे ना इतकं टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांची पण आता डिलिव्हरी होत असेल किंवा झाली असेल त्यांनी प्लीज छान केअर घ्या तुमची, तुमच्या बाळाची पण छान केअर घ्या. कारण की आपली हेल्थ असते इम्पॉर्टंट आहे आणि खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या बेबीसोबत छान टाईम स्पेंड करा. कारण की मला माहिती आहे की हे आयुष्य परत कधी येणार नाही. आज मी जरी जॉब करते ना, तरी पण मी सांगते की माझ्या बाळासोबत मी छान टाईम स्पेंड करते. काही असू द्या. म्हणजे मला असं वाटतं की मला म्हणजे माझी पण कमी तिला कोणी भासू देत नाही. ती खूप छान राहते, एन्जॉय करते, तिचं फूड पण ती एन्जॉय करते. खूप म्हणजे खूप. आणि आपण आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी नेक्स्ट व्लॉग लवकरच घेऊन येईल आणि तुम्हाला माझी जर स्टोरी आवडली असेल आणि माझं चॅनल आवडलं असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.